एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे। तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं आणि आमच्यावर अन्याय झाला तर ओबीसी देखील मुंबईत धडकतील असा इशारा ओबीसींनी दिलाय। एका बाजूला मराठा आणि एका बाजूला ओबीसी असा पेच सरकार समोर निर्माण झालाय। पाहुयात ओबीसींचा हा एल्गार। मराठ्यांनंतर ओबीसी महासंघ आक्रमक। नागपुरात ओबीसी महासंघाचा एल्गार। एका बाजूला मराठे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी, सरकार द्विधा मनस्थितीत। एकीकडे मराठा आंदोलनाची धग राज्यभर सुरू आहे। ओबीसींमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मराठा आंदोलक ठाम आहे। तर आता ओबीसींनी देखील एल्गार पुकारलाय। नागपूरमध्ये ओबीसी महासंघानं आंदोलन सुरू केलंय। मराठ्यांच्या मागणीला ओबीसी महासंघानं तीव्र विरोध केलाय। तर तिकडे जालन्यातही ओबीसी समाजानं आंदोलन सुरू करत मराठा समाजाचं पुन्हा सर्वेक्षण करावं अशी मागणी केली आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाला विरोध केलाय। 58 लाख 54 लाख नोंदी सापडल्या, अभिनंदन आहे, परंतु त्याचे पुरावे जनतेला, समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत, जेणेकरून कळेल की खरं काय ते। मनोज जरांगेच्या ज्या मागण्या आहेत की ओबीसी मध्ये जे आरक्षणाची घुसखोरी करायची आहे झुंडशाहीच्या माध्यमातून, ती कुठेतरी थांबली पाहिजे। आणि मागच्या 2 वर्षामध्ये जे बोगस दाखले दिलेले आहेत त्या बोगस दाखल्यांचं पुनर्सर्वेक्षण करा। आणि महाराष्ट्र सरकारला माझी या ठिकाणाहून विनंती आहे की तालुक्याला, जिल्ह्याला जसे तुम्ही दाखले वाटप करायचे दुकान उघडे होते, त्याच पद्धतीनं कुठल्या दाखल्याच्या आधारे, कुठल्या पुराव्याच्या आधारे काय काय डॉक्युमेंट्स दिलेत हे सगळे जाहीर करा। मुंबईत आज ओबीसींची बैठक संपल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला। मराठा आणि कुणबी एक नाहीत, मराठा कुणबी एकच आहे असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे असं भुजबळांनी म्हटलंय। तर आमच्यावर जर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येनं ओबीसी मुंबईत धडकतील असा इशारा देखील छगन भुजबळांनी दिलाय। आपण आता तयारीला लागायचं। अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं, अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे। तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे जाहीर मोर्चा काढून एकच महत्वाचं वाक्य तिथं पाहिजे, आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत। नागपुरातील ओबीसी महासंघाच्या आंदोलनस्थळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भेट दिली। यावेळेस सरकारकडून ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण अशक्यच आहे असं विधान मंत्री पंकज भोयर यांनी केलं आहे। विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राज्यामध्येच आहे, परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे धास्तीनं की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसींचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का, ह्या धास्तीनं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतोय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जरांगेंनी केलं असं म्हणत ओबीसी नेते धनराज गुट्टे यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला। तर मनोज जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकावं अशी मागणी देखील धनराज गुट्टे यांनी केली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन मनोज जरांगे नावाच्या इस्माने सुरू केलेलं आहे। त्यामुळे पूर्ण मुंबईमध्ये या ठिकाणी अंधाधुंदी कारभार चालू असून धिंगाणा करणं सुरू आहे। सरकारला माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मनोज जरांगे याला आणि त्याच्या पिलावळींना आपण तातडीने आवर घालावा, पायबंद घालावा, त्यांना तुरुंगात टाकावं, अन्यथा या मुंबईला ते धुळीचिरा केल्याशिवाय राहणार नाहीत। मराठ्यांचं आंदोलन तीव्र होत असताना तोडगा काढण्यासाठी सरकारच्या हालचाली एका बाजूला सुरू असताना ओबीसींनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे। दोन्ही समाजाच्या भावना जपण्याचं आणि कायद्याच्या चौकटीतून तोडगा काढण्याच्या दुहेरी संकटात सरकार अडकलंय। यातून तोडगा कधी आणि कसा निघेल हे येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।